आधी ओबीसीला मी असं सांगतो की चोरांचं सरकार, तुमच्या भल्याचं सरकार, तुम्हाला भल्याचं सरकार करायचं असेल तर स्वतःहून सत्तेवरती त्या ठिकाणी बसा. आज असताना ओबीसीचे दोन मोठे घटक, एक धनगर हक्क समाजातला असणारा ओबीसीतला मोठा आणि बंजारातला असणारा सगळ्यात मोठा घटक. ओबीसीचा लढा लढण्याची ऐवजी ओबीसीचा लढा लढण्याची ऐवजी आज त्यांचा लढा आदिवासींच्या विरोधात आहे. आपल्याला दिसतो मागण्या कदाचित न्याय असतील, पण 86 ट्रायबल खासदार आणि 27 आमदार महाराष्ट्रातले, धनगरांनाही सांगतो आणि बंजारांनाही सांगतो, तुमचा लढा ते कधी यशस्वी होऊ देणार नाही. यशस्वी कधी होऊ देणार नाही. एकदा धनगरांचा निर्णय घेण्याचं सरकारने ठरवलं की सगळे आदिवासी खासदार, आदिवासी आमदार एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही निर्णय तर घ्या, आम्ही तुमचं सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. आणि 26 आमदार हे सरकार खालचं पाडू शकतात आणि 86 खासदार वरचं सरकार पाडू शकतात. सरकार पाडण्याची ताकद त्यांच्याकडे असेल तर न्याय कुठून मिळणार? म्याटकर, धनगर आणि बंजारा या दोघांना असताना आरक्षणाचा लढा आहे. तो आदिवासींमधून मिळाला काय किंवा ओबीसी मधून मिळाला काय, फरक काहीच पडत नाही. त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. बाजूचा असणारा तेलंगणा हे राज्य आहे,